Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे। मुलींसाठी 100% फी माफीच्या बातम्या किंवा पोस्ट तुम्ही वाचत असाल, मात्र या योजनेतून मुलींची पूर्ण फी माफ होणार नाहीये। मग नेमकी किती फी माफ होणार आहे? योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? ही योजना सरसकट लागू नाहीये, मग नेमक्या काय अटी आहेत? अटीसोबतच या योजनेतील त्रुटी काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सर्वात आधी पाहूयात की या योजनेचा लाभ कोणत्या मुली घेऊ शकणार आहेत। ज्या मुलींच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे। त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान अशा पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। फक्त व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी ही योजना लागू आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग यात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे। मात्र मुलींनो, तुमची फी 100% माफ होणार नाहीये। फक्त एक्झाम फी आणि ट्यूशन फी या योजनेतून माफ होणार आहे। त्यामुळे विकास निधी, हॉस्टेल फी, प्रयोगशाळा फी, लायब्ररी, मेस, हॉस्टेल यांना लागणारी फी आणि डिपॉझिट तुम्हाला भरावं लागणार आहे। जवळपास 25 ते 30% फी विद्यार्थिनींना भरावीच लागणार आहे। अधिक स्पष्ट होण्यासाठी नगरच्या विखे पाटील मेडिकल कॉलेजचं हे फी स्ट्रक्चर पहा। एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेताना ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीला एकूण 8,95,000 फी भरावी लागत होती। यात ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फी 6,21,000 भरावी लागत होती, जी आता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना माफ करण्यात आली आहे। मात्र साधारण 2.25 लाख फी नोंदणी, इन्शुरन्स, लायब्ररी फी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीला भरावी लागणार आहे। याच प्रकारे एससी, एसटी आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थिनींनाही फी भरावी लागणार आहे। याआधी वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी शिक्षण शुल्कातील साधारण 50% रक्कम वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून सरकारकडून देण्यात येत होती। मात्र या योजनेमुळे तुमच्या एकूण फीच्या साधारण 65 ते 75% फी माफ होणार आहे। आता या योजनेसाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे? तुम्हाला शिष्यवृत्तीच्या फॉर्म सारखे काही फॉर्म्स यासाठी भरावे लागणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। या योजनेसाठी तुम्हाला कोणतीही वेगळी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागणार नाहीये। शासनाच्या जीआर मध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांच्याकडून प्रवेशावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा। याचबरोबर ज्या विद्यार्थिनींना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या पात्र विद्यार्थिनींना प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणं क्रमप्राप्त आहे। त्यामुळे ॲडमिशन घेताना एक्झाम फी आणि ट्यूशन फी वगळता इतर फी भरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आणि शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनींना ॲडमिशनच्या वेळी संपूर्ण फी भरावी असा आग्रह धरला किंवा मागणी केली तर अशा संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असं देखील शासनाच्या पत्रकात सांगण्यात आलंय। आता पाहूयात कोणकोणत्या विद्यापीठांमध्ये ही योजना लागू असणार आहे। राज्यातील शासकीय महाविद्यालय, पुण्यातलं फर्ग्युसन महाविद्यालय, मुंबईतलं पोद्दार महाविद्यालय यांसारखे शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांसारखी सार्वजनिक विद्यापीठे, गोखले इन्स्टिट्यूट, टीस, सीओईपी अशी शासकीय अभिमत विद्यापीठे, अशा विद्यापीठांमध्ये ही योजना लागू असणार आहे। मात्र भारती विद्यापीठ, डी.वाय. पाटील, सिम्बॉयसिस अशा खाजगी अभिमत विद्यापीठ, संदीप, जेएसपीएम, एमआयटी अशा स्वयंअर्थ सहाय्यित विद्यापीठांमध्ये ही योजना लागू नाहीये। त्यामुळे या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना पूर्ण फी भरावी लागणार आहे। आणि ज्या विद्यापीठांमध्ये ही योजना लागू आहे तिथे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थिनींना यावर्षी आणि याआधी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे तुम्ही आता द्वितीय किंवा तृतीय वर्षात शिकत असला तरी तुम्हाला या वर्षीपासून या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता पाहूयात ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना काय नियम असणार आहेत। ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी आई वडील दोघांच्याही एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे।
EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षासाठी मिळाल्यानंतर ही सवलत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील. त्यांना दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नसेल. याच तरतुदी संस्थात्मक आणि संस्थाबाह्य वर्गावरील समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुलं आणि मुलींनाही लागू करण्यात आली आहे. आता या योजनेत काय त्रुटी आहेत तेही आपण पाहूयात. ही योजना फक्त महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलींसाठीच आहे. जर एखादी विद्यार्थिनी मेरिटच्या बेसवर IIT खरगपूर, IIM अहमदाबाद, एम्स महाविद्यालय दिल्ली अशा ठिकाणी शिकायला जाणार असेल तर तिला मुलींसाठीची ही मोफत शिक्षण योजना लागू नसणार आहे. मात्र तुम्हाला या योजनेविषयी नेमकं काय वाटतं? मोफत मुलींच्या शिक्षणाची ही योजना किती काळ टिकेल आणि किती मुलींना या योजनेचा लाभ होईल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.